पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाली असं भूषणला स्ट्राईक रेटला. आता बबली पाहू शकाल आपण नॉट गेले तर तोसिफ समोर येऊन फ्रंट फुटवर आले आणि त्याच्यानंतर मात्र चेंडू उडवला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. आकाशाला गबस निघालणारा हा आलाय बबलीच्या बॅटमधून षटकार. षटकाराच्या मदतीने 20 धावा धाव फलकावरती पहिल्या ओव्हरमध्ये होत्या 14 धावा. त्याच्यानंतर दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवरती आला विकेट आणि त्याच्यानंतर बबली गेल्यानंतर बबलीने इरादे स्पष्ट केले. पहिल्या चेंडूवरती ओव्हर पिच बॉलला मात्र फेकून दिला लॉंगॉनच्या डोक्यावरून. तिथे धावसंख्या झाली एकूण 20. हा देखील चांगला चेंडू पिंड्यानंतर तो उचली घेणारा चेंडू आपला पाहायला मिळाला. इथे चेंडू देखील आलाय निर्धाव चेंडू सागतीला धावफलक 20 अंकावरती स्थिरावलं. कमीत कमी धावसंख्येपर्यंत रोखावं लागेल ते ममदापूर या संघाला. ते देखील चेंडू चांगला आहे. चेंडू ऑफसाईड पिचिंग चांगली आहे. फलंदाजीला त्याचा वापर देखील आहे. फलंदाजा फुटबॉलचा वापर नाही आहे. त्याच कारणास्तव थोडा शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाज भूषणकडून पाहायला मिळतो चेंडू आणि त्याचमध्ये यशस्वी देखील ठरत आहेत. इथे देखील आला चेंडू निर्धाव चेंडू संगतीने धावफलक मात्र स्थिरावला जात आहे. ते 21 या धावसंख्येवरती. हा देखील चेंडू चांगला आहे आणि चांगल्या चेंडूवरती चांगला फटका कबरच्या डोक्यावरून चेंडू फेकून दिला. डिपेक्स्ट्रा कबरला हा आला षटकार आणि षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल ते तब्बल 27 या धावसंख्येवरती. 27 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. मार्केवाडी बी संघाच्या विरोधात मात्र फर्स्ट टाइम टॉस हरल्यानंतर मात्र बॅटिंग करते ममदापूर संघ. बॅटिंग करत असताना आतापर्यंत सार्थक अशी फलंदाजी मात्र पाहायला मिळते पहिल्या 2 षटकांमध्ये. हा देखील अलॉंग द कार्पेटने टीममध्ये क्षेत्ररक्षक तयार आहेत. प्रोटेक्शन देत आहेत. तत्पूर्वी एकच सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 ने वाढेल. जाऊन मात्र पोहोचेल ती 28 या धावसंख्येवरती. हा देखील स्क्वेअर कटचा फटका चांगला गॅपचं प्रदर्शन पाहायला मिळालं. तोसिफच्या बॅटमधून आलेला स्क्वेअर कटच्या फटक्याने 4 धावसंख्येच्या मदतीने इथे देखील षटकाची समाप्ती झाली आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला तर 16.00च्या साह्याने प्रतिषटक मात्र स्किंग रेटने धावतोय ममदापूर संघ. जाऊन मात्र पोहोचला तो 32 या धावसंख्येवरती. 3 विकेट जरी गेले असल्या तरी 32 धावा धाव पुस्तकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या ममदापूर टीमच्या. हा देखील चांगला फटका आणि या फटक्यावरती देखील आलाय बबलीच्या बॅट मधून येतोय हा षटकार आणि षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती तब्बल 38 या धावसंख्येवरती. हा देखील पुनश्च कव्हरला चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून हा लगातारचा दुसरा षटकार
बबलीच्या बॅटमधून ऑन फायर आपला पाहायला मिळतोय. लगातारचे 2 षटकार. चेंडू देखील आउटसाइड ऑप्शन. पंच सांगतायत की वाईट चेंडू अबांतर धावसंख्येने भर मात्र पडली जाईल. अबांतर धावसंख्येच्या मदतीने 45 धावा धावफलकावरती. हा देखील पुढे येऊन डान्सिंग डावून अलॉंग द कार्पेटने डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होईल का? दुसरीला थांबवत आहेत फलंदाजाला. एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल पुन्हा 46 च्या धावसंख्येवरती. भलं मोठं टार्गेट आता सेट झाला. 46 धावा. 2.3 चेंडूचा खेळ समाप्त. प्रगती पथावरती आहे आणि 46 धावा धावफलकावरती. हा देखील समोर चेंडू उडवलाय. मिस टाइम फटका आहे की काय? परंतु चेंडू मात्र चाललाय लॉंग ऑफच्या डोक्यावरून. पुनश्च तोफिकच्या बॅट होऊन आलेला हा षटकार आणि षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 6 ने पुनश्च फ्लाय मात्र होईल. जाऊन पोहोचेल ती तब्बल 52 या धावसंख्येवरती. बाबा धावा धावफलकावरती. जसा बबली बॅटिंग करतो 7 चेंडू 26 वरती, तसा तोफिक देखील 6 चेंडू 22 धावसंख्येवरती वैयक्तिक खेळी करतोय. हा देखील चांगला चेंडू होता. चेंडू थोडासा उचली घेणारा चेंडू पाहायला मिळाला. चेंडू निर्धाव येतोय. निर्धाव चेंडू संघटनेने धावफलक स्थिरावलं केलं ते 52 धावसंख्येवरती. या षटकामध्ये 3 षटकार आले. एक वाईट चेंडू, एक सिंगल, एक डॉट चेंडू आलाय. एक शेवटचा आणि अंतिम चेंडू तिसऱ्या ओव्हरचा आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर विशाल. आपटलेला चेंडू वाकून टप्प्याचा पुलचा धमाका. पूल अँड सक्सेसफुल. चेंडू सीमा रेषेबाहेर आलेला. या ओव्हरमध्ये 4था षटकार आणि तब्बल 3 षटकांच्या समाप्तीनंतर 58 धावा धावफलकावरती. 58 रन्स. लॉस ऑफ 3 विकेट्स टीम ममदापूर. हा देखील चांगला धमाका आपल्याला पाहायला मिळतोय. बबली ऑन फायर. चेंडू लॉंग ऑफच्या डोक्यावरून पुनश्च ब्लॅक सिलिंगच्या वरून चला षटकारासाठी आणि या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 64 धावा धावफलकावरती. 64 रन्स. दमदार बॅटिंगचा नजराण आपल्याला पाहायला मिळाला. प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते मैदानामध्ये. अतिशय दर्जेदार बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते आहे.
काय फटकेबाजी करताय तोफी गाडी बबली. हा देखील चेंडू चांगला होता. नंदू आपण पाहू शकाल गोलंदाजी मार्कवरती पहिल्या चेंडूवरती स्वागत केलं नंदूचं षटकाराने आणि त्याच्यानंतर आलेला निर्धाव चेंडू. एक चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाला आता इथं नंदूशी. मागील 2 मॅच चांगली बॉलिंग देखील केली त्यांनी. तशीच गोलंदाजी आठवावी लागेल परंतु समोर बबली आहे. हा देखील चेंडू उडवलाय क्षेत्ररक्षक डाऊन ते झेल खाली येणार. झेल देखील उडतीये आणि चेंडू चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. हा आलाय पुन्हा एकदा षटकार आणि षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल ती 70. या धावसंख्येवरती सर्वात मोठी धावसंख्या आजच्या दिवसामध्ये म्हटली. सर्वात मोठ्या धावसंख्येचा पाठलाग पल्ला गाठत असताना पाहायला मिळतोय. स्लोवर 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 चेंज ऑफ पेस करत होता. पंचांनी इशारा दिलाय नो चेंडू. मजा अजून बोनस मात्र आता मिळाला जाईल. जरूर बोनस आता पाहायला मिळेल. फ्रीडची संधी आहे. 11 चेंडू 38 वरती बबली खेळतोय. 8 चेंडू 28 वरती तोसिफ खेळतोय आणि त्याच्यानंतर फ्रीडचा चेंडू होता तो या चेंडूवरती मोठा पटका खेळू शकले नाही आहेत आणि देशामध्ये पाहायला गेलं तर हा चेंडू निर्धावाला आहे. हा देखील उद्ध्वस्त दांडी गुल केली आहे बबलीची. 5व्या चेंडूवरती मात्र इथे विकेट संपादन करतोय नंदू आणि बबलीला मात्र आता माघारी यावं लागेल. ज्याने 12 चेंडू आणि 38 धावसंख्येची